विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांचा सातबारा सरसकट कोरा करू असं आश्वासन दिलं होतं। पण सत्तेत आल्यावर शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय झालेला नाहीये आणि त्यामुळे या विरोधात ठाकरेंची शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बच्चू कडू असे सगळे मैदानात उतरलेत। अजित पवारांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारला त्यावेळेला कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं असा प्रतिप्रश्न करत त्यांनी आपले हात झटकायचा प्रयत्न केलाय। बघूयात। दादा, शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत। निर्णय घेतला आश्वासन का दिलं? कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या मी दिलं। माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही, हेही अजितदादांना स्पष्ट करावं। झोपलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील सरकार आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी विदर्भात ठिकठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। दरम्यान याबाबत अजित पवारांना प्रश्न विचारला असता कर्जमाफीचं आश्वासन कुणी दिलं, मी दिलं का असा प्रतिसवाल त्यांनी केला। मी दिलं। तर राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफी संदर्भात घोषणा केली होती असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले। शेतकरी कर्जमाफीवर काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले आहेत, त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? निर्णय घेतला। आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं। मी दिलं। महायुतीने दिलं। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही घोषित केलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला सरकार दिल्यानंतर होईल। जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात, त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी आज हे सरकारने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यामध्ये कारभार सुरू केल्यानंतर देवेंद्रजी असतील, अजितदादा, एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ते सुरू केलेलं आहे। अशा वेळेला हे जे जाहीरनाम्यामध्ये आम्ही कबूल केलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री बसून घेऊन करतात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अमरावती, वर्धा, वाशिमसह अनेक शहरात ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला। अमरावतीतल्या मोर्चात खासदार अरविंद सावंतही सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा ट्रॅक्टर मोर्चा धडकला। तुम्ही दिलेलं वचन पाळा, शेतकऱ्यांना रास्त भाव द्या, MSP देणार होतात तुम्ही। पीक विमा योजना 1 रुपया बंद केली, ती सुरू करा। पीक विमा योजनेचे पैसे मिळाले नाहीत ते शेतकऱ्यांना द्या, या आमच्या प्रमुख मागण्या आहेत। आणि म्हणून हा अमरावतीमध्ये तर ऐतिहासिक पहिल्यांदा ट्रॅक्टर मोर्चा निघालाय, प्रचंड आक्रोश दिसतोय। 7 जिल्ह्यात सुरू आहे। आता हे लोड उभ्या महाराष्ट्रात पसरेल, एवढंच सांगतो। पत्रकार अजितदादा विचारत होते कर्जमाफीचं काय, दादा म्हणजे कर्जमाफीचं आपण काय बोललेलं नाही आणि मी म्हणतो दादांनी देणारच नाही असं म्हटलेलं नाही, परंतु योग्य वेळेला योग्य निर्णय आणि खरं बोलण्याची सवय असल्यामुळं ते स्पष्ट बोलतात आणि त्यामुळे लोकांची फसवणूक होत नाही। आणि म्हणून परवाच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं मार्च महिन्यामध्ये की ज्यांच्या सोसायट्या असतात थांबलेल्या असतील त्यांनी पैसे भरावेत। यावर्षी आणि पुढच्या वर्षी तर काही कर्जमाफी होणार नाही, आम्ही योग्य वेळेला काय करायचं ते निर्णय ते महायुती सरकार घेईल। शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी संघटनाही रस्त्यावर उतरली। परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला। तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूही पुन्हा शेतकरी कर्जमाफीसाठी मैदानात उतरायची घोषणा करतायत। DCM ते CM कर्जमाफीसाठी आंदोलन असा मोर्चा 2 जूनला काढण्यात येणार आहे। DCM ते CM 2 जूनला आम्ही अजितदादांच्या घरापासून सुरुवात करू आणि CMच्या घरापर्यंत 6 जून पर्यंत पोहोचू। 6 जून म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, त्या दिवसात त्या आंदोलनाची सांगता होईल आणि जमलंच तर 7 जून पासून मी उपोषणाला बसणार। अजितदादा पवार हे जर म्हणत असतील की मी कर्जमाफी करतो असं कधीच बोललो नव्हतो, तर त्यांनी हेही स्पष्ट करावं महायुतीनं जो जाहीरनामा प्रसारित केलेला होता त्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचं आश्वासन दिलेलं होतं की नाही, आणि जर असेल तर त्या जाहीरनाम्याशी मी सहमत नाही, माझा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही, माझ्या पक्षाचा त्या जाहीरनाम्याशी काही संबंध नाही, हेही अजितदादांना स्पष्ट करावं। सध्या बाजारात कोणत्याच मालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये, पिकांचा उत्पादन खर्चही भरून निघत नाहीये। मग शेतकरी कर्ज कसं भरणार हा प्रश्न उपस्थित होतो। त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी आवश्यक बनली आहे।
तुम्ही मागच्या निवडणुकीत जे आश्वासन शेतकऱ्याला दिलं होतं ते पाळावं, शेतकऱ्याला सवलती मिळाव्या, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा, त्याचबरोबर 1 रुपयामध्ये जो विमा आहे तो चालू झाला पाहिजे, गरीबातल्या गरीब माणसाला या विमाचा फायदा झाला पाहिजे. या ठिकाणी ह्या सगळ्या मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. झोपलेलं सरकार आहे, शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील सरकार आहे. यांच्या महायुतीमध्ये जाहीरनाम्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही संपूर्ण शेतकऱ्याची कर्जमाफी करू. आज या सरकारला 5 महिने पूर्ण होत आहे, बरोबर, 5 महिने. आज 5 महिन्याचा पूर्ण काळ झाल्यानंतर सुद्धा या सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला. महायुतीनं विधानसभेवेळी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचं आश्वासन दिलं. या आश्वासनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महायुतीच्या पदरात विजयाचं दान टाकलं. मात्र सत्ता येताच महायुतीनं कर्जमाफीपासून पळ काढायला सुरुवात केली आहे. निवडणुकीवेळी राज्यकर्ते स्वतःच्या फायद्यासाठी मोठमोठी आश्वासनं देतात, मात्र पुन्हा सत्तेत आल्यावर त्या आश्वासनांचा सोयीस्करपणे त्यांना विसर पडतो, हे आणखी एकदा अधोरेखित झालंय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.